सचिवांकडे नोंदवलेलं आहे। एकीकडं या पक्षावर टीका टिप्पणी करायची, नेतृत्वावर टीका टिप्पणी करायची आणि मग या पक्षाच्या नेतृत्वाला अशा बैठकींना निमंत्रित न करण्यात, याच्यातून सरकार काय साधू इच्छितं, राजकारण साधू इच्छितं की अन्य काय साधू इच्छितं। आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चित मराठा समाजाबरोबरच सर्व समाजांना, मग ओबीसी असतील, अन्य जे असतील, धनगर बांधवांचा मोठा इश्यू बाकी आहेच आणि म्हणून या संदर्भात सुद्धा सरकारने निश्चित निर्णय घेतले पाहिजे। परंतु स्वतःच्या वर काही जबाबदारी आल्यानंतर ती जबाबदारी दुसरीकडे लोटण्याचा प्रकार सरकार करत असताना शिवसेनाला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करते। तुम्ही म्हणाल विरोधी पक्ष नेत्याला बोलवलं, मी शिवसेनेचाच आहे, मग तोच न्याय सगळ्या पक्षांना लावायला पाहिजे होता। पण तू शिवसेनेला एक न्याय आणि बाकीच्या पक्षाला एक न्याय, अशा पद्धतीनं राज्य सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका दिसते। निश्चित मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न खूप दिवसानं, मला वाटतं 30-40 वर्षापासून प्रलंबित आहे आणि या सगळ्या बैठका ज्या आज आयोजित केलेल्या याच्यात अनेक मंत्री दिसत आहेत, महसूल मंत्री, उच्च शिक्षण, ग्रामविकास, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, राज्य उत्पादन यांचा काय संबंध आहे मला माहिती नाही। परंतु असं असताना जी मराठा आरक्षणासाठी समिती नेमलेली आहे त्याच्यातले चंद्रकांत दादा पाटील याच्यात कुठंच नाहीये, कारण ही समिती या सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेली आहे। त्या समितीची यादी माझ्याकडे आहे, जे 4 ऑक्टोबर 2022 राज्य सरकारचं जे पत्र आहे, राजपत्र आहे, सर्क्युलर आहे, GR आहे, यातलं चंद्रकांत दादा पाटील या समितीचे अध्यक्ष आहे। परंतु आज जे निमंत्रण दिलेलं आहे त्याच्यात चंद्रकांत दादा पाटलांचं कुठंच नाव नाही आहे। मग बाकीच्याही मंत्र्यांचं नसेल, रवींद्र चव्हाण असतील, तानाजी सावंत असतील, यांनाही निमंत्रण नाही। परंतु बाकीच्या उद्योग विभागाच्या, महसूल विभागाच्या, उच्च तंत्र शिक्षण विभागाला मंत्री म्हणून बोलवलेलं आहे चंद्रकांत दादाला, परंतु या मराठा आरक्षण समितीचे ते अध्यक्ष आहेत। ही समिती सरकारने नेमलेली आहे। मला वाटतं फक्त मंत्री म्हणून बोलवता की या समितीचा अध्यक्ष म्हणून बोलवता हा महत्वाचा विषय आहे। आणि असताना मग ग्रामविकास मंत्री, उद्योग मंत्री, वेगवेगळ्या खात्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, एवढं मोठं मंत्रिमंडळ तिथं बोलवलं। मग राज्याचे 2 उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, आणि म्हणून सरकार अशा पद्धतीनं या सगळ्या भूमिकेत खरोखर सरकारला आरक्षण द्यायचंय का राजकारण करायचं आहे? फक्त याच्या आधी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना किती जणांना या बैठकीला बोलवलं होतं। खरं तर याच्यात मराठा संघटनांशी सुद्धा चर्चा केली पाहिजे, राजकीय पक्षासोबतच। मला आठवतं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या सगळ्या याच्यामध्ये जवळपास 60 संघटनांना निमंत्रित केलेलं होतं आणि सगळ्या पक्षाच्या नेत्याला बोलवलं होतं। पण तो सरकारने ही बैठक आयोजित करताना मनाचा कोतेपणा पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे, असं आमचं शिवसेनेचं मत आहे। एवढं मांडण्यात होतं याच्या मागचं कारण काय वाटतं, म्हणजे असं करणार काय धुळफेक सरकार बैठक बोलावून सर्वपक्षीय? हे पहा, सरकार तर धुळफेक करतंय ना। एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातात, G20ला त्यांचं काय काम होतं मला माहिती नाही। उपमुख्यमंत्री एक कोल्हापूरला कोणती आव्हानाची सभा देतात, दुसरे उपमुख्यमंत्री दहीहंडी फोडत बसतात। परंतु या राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्याला, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला अजून जे अंतरवाली सराटीला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटावं वाटलं नाही। जर एवढं सरकार संवेदनशील आहे तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री स्वतःच्या पक्षाच्या कुठे दहीहंड्या करतात
कुठे शरद पवारांना उत्तर देतात, कुठे G20 मध्ये जातात, जा 30 दही अंड्या फोडायला जातात. परंतु मनोज जरांगे पाटील जे उपोषणाला बसलेले आहे, 1 तारखेला त्यांच्यावर लाठीमार झालेला त्या ठिकाणी, याच्यावर भेट द्यायला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही. परंतु या सगळ्या कार्यक्रमाला त्यांना वेळ आहे. या बैठका आयोजित करत असताना सुद्धा त्याच्यात राजकारण ते करतात. आणि मग त्यांना किती या सगळ्या आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांची संवेदनशीलता, मला असं वाटतं याच्याविषयी आमच्या मनात शंका आहे. सर, मराठा ओबीसीचं आंदोलन एकीकडे पेटलेलं असताना शासनाने आता कंत्राटी भरतीचं GR काढलेलं आहे. याआधी त्यांनी आपण पाहिलं होतं की हा GR जो आहे रद्द करून पुन्हा एकदा सुधारित GR काढलेला आहे, आता जारी केलेला. मला असं वाटतं आपण याविषयी बोललं पाहिजे. तो स्वतंत्र विषय. आधी एकदा हा विषय कोणाला काय बोलायचं तर आपण त्याच्यात बोलू, मग आपण त्या विषयावर सुद्धा बोलूया. औरंगाबादमध्ये जी एक बैठक लावलेली आहे मंत्रिमंडळाची आणि त्यानंतर त्याच दिवशी अमित शहा यांची देखील सभा आहे. जवळपास कोट्यवधी रुपयांचा मंडप घालण्यात आला आहे. 50-60 कोटी रुपयांचा सुराळा होतोय. एका बैठकीसाठी किंवा एका दिवसासाठी इतका खर्च केला जातो असाही देखील काल केला जातो. काय नाही हे मराठा आरक्षणाचं कोणाला या संदर्भात काही आहे का? मराठा आरक्षणाचा आपण पाहतो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानामध्ये काही उपोषणकर्ते बसले. त्यांच्यापैकीच दोघांना आज सलाईन लावण्यात आली. त्यांची तब्येत सुद्धा खाली. या महाराष्ट्रामध्ये अनेक गावात या उपोषणाची तीव्रतेची जाणीव नाही. पण तो ग्रामीण भागात गावगाव या संदर्भात जनता अतिशय तडफेनं, जागरूकतेनं जागी झालेली आहे. आणि वाटतं सरकारला निश्चित याचे परिणाम भोगावे लागतील. आजच्या बैठकीत आपला पक्ष काय भूमिका मांडणार? म्हणजे राज्यपालांना पत्र दिलं की तुमची भूमिका आहे की कुणबी दाखले सगळ्यांना मराठा समाजाला द्यावे अशी भूमिकाची मागणी केली जाते. मला असं वाटतं ही ओव्हरऑल मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आहे. ही फक्त तेवढ्या विषयापुरती मर्यादित बैठक नाही. निश्चित संध्याकाळी आम्ही एकत्र बसून काँग्रेस आम्ही एकत्र बसणार आहोत, चर्चा करू आणि या बैठकीत काय भूमिका मांडायची ते आम्ही निश्चित माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय अशोक चव्हाण साहेब या संदर्भात या समितीचे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना प्रमुख होते आणि या चर्चा सगळ्या करून निश्चित या बैठकीत भूमिका मांडू. परंतु मी हे आपल्याला सांगण्यासाठी बोलवलं की शिवसेना पक्षाला कोणत्याही प्रकारचं अधिकृत निमंत्रण पक्ष म्हणून दिलेलं नाही आणि शिवसेनेकडून अपेक्षा तर करायच्या, शिवसेनेला राजकारण करू नका म्हणायचं आणि शिवसेनेला अशा पद्धतीनं छोट्या छोट्या पक्षाला निमंत्रण दिलं, परंतु शिवसेनेला पक्षाला निमंत्रण नाही दिलं. मला वाटतं हे सरकार मराठ्यांना आरक्षण देत असेल तर त्यांनी शुभेच्छा लवकर द्यावं, ओबीसींना सुद्धा न्याय द्यावा, अशाच प्रकारची भूमिका शिवसेनेची. फडणवीस बोलताना म्हटले की ओबीसी आणि मराठे एकमेकांविरुद्ध उभे राहतील, असं काही करणार नाही. ओबीसी होते असं तुम्हाला वाटतं का? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आज 25 लोकांना आमंत्रण आहे या बैठकीसाठी. तुम्ही म्हणताय छोट्या छोट्या पक्षांना नाहीये, नक्की कुठल्या पक्षांना आहे जे तुमच्या पक्षाला नाहीये आणि त्याचा अजेंडा तुमच्याकडे आलाय का की आज बैठकीत काय नक्की डिस्कस होणार? एक तर हा मुद्दा बरोबर आहे, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये आणि म्हणून याच्यात काही राज्यामध्ये 60-66% रिझर्वेशन दिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या महाराष्ट्रातल्या 50% वर गेलेल्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. परंतु केंद्र सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षाचा अशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देताना जर रिझर्वेशनची मर्यादा पुढे नेली तर त्याला पाठिंबा आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देताना जे काही आरक्षण द्यायचं त्याच्यासाठी संसदेनं कायदा संमत केला पाहिजे. राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढं दिल्लीत त्यांची वट असेल तर त्यांनी ताबडतोब
देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना येणाऱ्या पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जी टक्केची मर्यादा आहे 50% वाढवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. निश्चित ओबीसी समाजाच्या 1% काय 0.001 ला सुद्धा धक्का लागता कामा नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. सर, ओबीसी समाजाचा मुद्दा उपस्थित झालाय. ओबीसी समाज उद्या संपूर्ण राज्यभरामध्ये बैठका लावून आंदोलन सुद्धा ठरवणार आहे या आरक्षणाबाबतच. मग काही चुकीची भूमिका नाही. मराठा समाजाची भूमिका बरोबर आहे, ओबीसी समाजाची भूमिका बरोबर आहे. कारण ओबीसी समाजाच्या कोणत्या आरक्षणाला धक्का लागलाच नाही पाहिजे ही भूमिका आमची आहेच. परंतु मराठा समाजाला जे आरक्षण आपण कबूल केलेलं आहे ते आरक्षण दिलं पाहिजे, ही भूमिका शिवसेनेची आहे. सर, औरंगाबादच्या सभेविषयी थोडं सांगा. औरंगाबादमध्ये जी मंत्रिमंडळ बैठक घेतली जाते आणि अमित शहाची काल ट्विट केलं होतं तुम्ही, प्रचंड खर्च केला जातो. संभाजीनगरमध्ये अमित शहा जे देशाचे गृहमंत्री ते येत आहेत आणि जो हैदराबाद मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम आहे याला 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून येत आहेत. खरं तर वारंवार सभागृहात असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, मागच्या 75 वर्ष पूर्ण होत असताना या मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने प्रयत्न करणं अपेक्षित होतं. मग मराठवाड्यातला आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, उच्च शिक्षणमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं संस्थेचा आर्किटेक्चर सारखी संस्था असेल, IIT सारखी संस्था असेल, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी किमान वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय निर्माण करण्याचा मुद्दा असेल, वेगवेगळे उद्योगधंदे असतील आणि याच्या दृष्टीनं मराठवाडा समृद्ध व्हावा, खऱ्या अर्थानं वर्ष साजरं करत असताना ही भूमिका मराठवाड्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळलं आणि फक्त स्वतःचं मार्केटिंग, स्वतःचा गवगवा, शोबाजी करण्यासाठी निश्चित ज्या पद्धतीनं आताच कार्यक्रमाचं नियोजन सरकार करतंय हे बिलकुल नाही. मराठवाड्याच्या जनतेचा या विषयाला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नाही आणि ही जी उधळपट्टी चालू आहे जनतेच्या पैशाची, हिचा सुद्धा आम्ही तीव्र निषेध करू. सर, ज्या मराठवाड्याचा मुद्दा मागच्या अनेक दिवसांपासून बातम्यांमध्ये आणि सगळ्यांसमोर आहे, त्या मराठवाड्यातून अजून एक धक्कादायक बातमी आलेली आहे. ती म्हणजे मागच्या 8 महिन्यात 685 शेतकऱ्यांनी जे आत्महत्या केलेली आणि स्वतः जे कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या जिल्ह्यातले 185 शेतकऱ्यांनी जे ते आत्महत्या केलेल्या दिवसाला 3 अशी सरासरी येत आहे. कसं बघतात याकडे? हे पण या राज्याचं जे कृषी धोरण आहे हे सपशेल चुकलेलं आहे, चुकतंय. आजही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मदत सहकार्य नाही. पिकं सगळे हातची गेलेली आहेत, काही ठिकाणी दुबार पेरण्या कराव्या लागलेल्या आहेत. पाऊस आता 2-4 दिवसात आला तरी कित्येक गावाला टँकरनं पाणी आहे आणि परिणामी शेतकरी आत्महत्याकडे वळतोय. बीड जिल्हा हा भारतातला सगळ्यात जास्त आत्महत्येचा जिल्हा आहे. व्यक्तिगत कोणावर मी बोलणार नाही, परंतु निश्चित सरकारचं धोरण, अतिवृष्टीचं कोणती मदत नाही, सततच्या पावसाची कोणती मदत नाही, पीक विमा कुठे शेतकऱ्यांना मिळत नाही आणि म्हणून शेतकऱ्याला अशा पद्धतीनं आत्महत्येकडे वळावं लागतंय. सरकारचं धोरण याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. सर, अब हिंदी में जाना चाहेंगे. भाजपने एक सर्वेक्षण केले लोकसभा मतदारसंघाचे, 40% जागा त्यांच्या डोक्यात असल्याचं त्यांच्या सर्वेक्षणातून समोर येतं. सर्वेक्षण आणत नाही. वाटतं 40% तुम्ही म्हणताय हे आम्ही मानणार नाही. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी विरुद्ध जनमत आहे. जनमत नसतं तर त्यांनी आमची इंडिया आघाडी झाली म्हणून इंडियाचं नाव भारत जे आहेच, पण तो म्हणायला सुरुवात केली नसते.
अनेक गोष्टी त्यांनी सुरू केलेली आहे. मला वाटतं हा सर्व पक्ष एकत्र होऊन ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी विरुद्ध या हुकुमशाही विरुद्ध लढा देणार आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं आज भारतीय जनता पार्टी 40% नव्हे तर 40%च उरली तर उरेल अशा पद्धतीनं देशातली स्थिती आहे. महाराष्ट्रात तर भारतीय जनता पार्टी पूर्णपणे महाविकास आघाडी साफ केल्याशिवाय राहणार नाही. सर, मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुद्धा आता गुजरातला नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी देखील असंच म्हटलंय की मुंबईला तोडण्याचा मोदी सरकारचा षडयंत्र आहे. तुमची काय यावरती प्रतिक्रिया? बिलकुल. या मुंबईविषयी केंद्र सरकार ज्या पद्धतीनं नुसतं स्टॉक एक्सचेंज नव्हे तर अनेक हिऱ्याचं व्यापाराचं केंद्र, अनेक उद्योगधंद्याचे केंद्र हे गुजरातला अहमदाबादला ते आर्थिक राजधानी बनवू पाहत आहेत. मुंबई यांच्या डोळ्यात खूपते आणि म्हणून कित्येक उद्योग आपल्या इथले कुठे गेले? गुजरातला गेलेले. बाकीच्या राज्यात गेले? सगळे गुजरातला गेले. आणि म्हणून मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. ही ताकद या महाराष्ट्राची आणि म्हणून ही ताकद कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार निश्चित करते. नीती आयोगाचं आत्ता जे काही डिक्लेरेशन झालं त्याच्यात मुंबईचं नियोजन नीती आयोग करणार आहे. वाटतं पहिल्यांदा अशा पद्धतीनं होतं. याच्या आधी सुद्धा देशाच्या पंचवार्षिक योजना होत्या परंतु त्याचं नियंत्रण काही केंद्राकडे नव्हतं आणि म्हणून या मुंबईला एक स्वतःच्या अखत्यारीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते. परंतु मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता हे कदापि होऊ देणार नाही. सर, अजित पवार हे काल भाषणामध्ये म्हटलं की आमदारांच्या कामावरती स्थगिती होती आणि ती स्थगिती व्हावी म्हणून आमदार वारंवार मागणी करत होते. दबाव एक प्रकारचा होता आणि त्यामुळे हेतू पुरस्कर ही स्थगिती आमदारांवरती राष्ट्रवादीच्या टाकली जात होती का आणि त्यामुळे सत्तेत जावं लागलं का असं प्रत्यक्षरित्या बोलताना पाहायला मिळाले अजित पवार. म्हणतात आता कारण काही दिले जातील. स्थगिती होती म्हणून गेलो, हे होतं म्हणून ते गेलो. वाटतं हे पळपुटे कारण मांडले जातात. गद्दारी केली आहे तर मान्य केलं पाहिजे त्यांनी. सत्तेची हौस आहे त्यांना. स्वतःवरच्या ईडीच्या इन्क्वायऱ्या आहेत. MSC बँकेचा घोटाळा आहे, सिंचन विभागाचा घोटाळा आहे आणि हे सगळं याच्यातून वाचण्यासाठीच त्यांनी सत्तेत गेलेले ना. बाकी काय कारण आहे? आणि म्हणून या सगळ्या दबाव होता आमदाराचा वगैरे, निधी वगैरे, या सगळ्या छोट गोष्टी आहे. MSC बँकेचा घोटाळा, सिंचन विभागाचा घोटाळा आणि याच्यावर ईडीची टांगती तलवार यांच्या मानेवर होती आणि म्हणून यांनी अशा पद्धतीने सरेंडर झाले. मला वाटतं हे बाकीचे तोंड देखले कारण याला कोणताही अर्थ नाही. दानवे सर, मराठा आणि ओबीसी आंदोलन पेटलेलं असताना आता शासनाने कंत्राटी भरतीचा GR काढलेला आहे. यापूर्वी हा GR काढण्यात आला होता पण तो रद्द करून आता सुधारित GR काढलेला आहे, जारी केलेला आहे. काय सांगा? सुधारित GR नुसार या कंपन्यांचं उखळ पांढरं केलं जाणार आहे. या सगळ्या कंपन्या ज्या आहेत सरकारच्या मंत्र्यांच्या जवळच्या आहेत. भारतीय जनता पार्टीचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि एक प्रकारे सरकारचा, जनतेचा पैसा अशा एजन्सीच्या खात्यात त्यांच्याकडे सोपवण्याचा हा प्रकार होतोय. 9च्या 9 ज्या संस्था जर बघितल्या, याचं रिलेशन कुठे बघितलं तर यांची नाळ शेवटी भारतीय जनता पार्टीशी जुडते. सगळ्या कंपन्या, याच्यातल्या अनेक कंपन्या नुसत्या एवढंच काम करत नाही तर सिंचनामध्ये काम करतात, कामगार विभागात काम करतात, शालेय शिक्षण विभागात काम करतात. अशा प्रकारच्या या एजन्स्या आहेत आणि मला असं वाटतं जनतेच्या पैशाची लूट सरकार अशा पद्धतीनं करतंय. एकीकडे बेरोजगारी वाढली, बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा करायची आणि एकीकडे खाजगीकरणाचा अशा पद्धतीनं घाट घालायचा आहे. आणि म्हणून जे सरकार आताचं आहे हे महाराष्ट्राला लुटण्याचं काम अशा संस्थेच्या मार्फत करत आहे. सर, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला पण या दहीहंडीच्या उत्सवात एक जण जो आहे त्याचा मज्जा रोजूस गेलेला आहे. सूरज कदम असं 25 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे. आई वडीलही कोविड काळात गेलेले आहे. अद्यापही मदत जी आहे शासनाची ती पोचलेली नाही. या संदर्भात तुम्ही काही पुढे कुठं त्याला दर्जा दिलेला आहे? दर्जा अजून दिलेलाच नाही. फक्त घोषणा झाली आहे मागच्या वर्षी. हे सरकार फक्त घोषणा करतं, कोणतं केलेलं नाही. साहसी खेळाचा दर्जा अजून मिळालेला नाही. या खेळाला मिळालेला नाही. घोषणा केली मागच्या वर्षी.
तसं गोविंदा तो पडलेला आहे आता. मदत मिळाली पाहिजे. 10 लाख सरकारने मदत दिली पाहिजे. मला वाटतं जर सरकारने दिली असेल तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. ठीक है सर 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 हिंदी में आता हा हिंदी एक सेकंड एक मिळाला इथं हिंदी घेऊ दे. नहीं हिंदी नेशनल फिटनेस डे रहा है इस मोबाइल मोबाइल से लिए कुछ जी आज जिस तरीके से सर्वदलीय बैठक होने जा रही है सीएम ने ऑर्गेनाइज किया है इस पे क्या आपको इनवाइट भेजा गया है आपका क्या मत है इस पर? महाराष्ट्र के सीएम साहब ने आज मराठा आरक्षण के बारे में सर्वदलीय मीटिंग बुलाई है. सर्वदलीय मीटिंग बुलाते वक्त उन्होंने हर पार्टी के अध्यक्ष या प्रमुख नेताओं को बुलाया है, निमंत्रण दिया है. लेकिन शिवसेना से ऐसे कोई नेताओं को उन्होंने शिवसेना पार्टी के जो उद्धव जी ठाकरे साहब के नेतृत्व में काम करते किसी को निमंत्रण नहीं दिया है. लीडर ऑफ अपोजिशन नाते होने से मुझे तो निमंत्रण मिला है, वो तो मुझे वैधानिक मेरा अधिकार है, मैं शिवसेना का हूं. लेकिन शिवसेना पार्टी के चीफ को भी बुलाना चाहिए था या कोई प्रतिनिधि ऐसा कोई. लेकिन इसमें ये सरकार राजकारण करना चाह रही है. ये सरकार शिवसेना के तरफ आरोप करने जा रही है और वो शिवसेना को ही बुला. तो शिवसेना तो बोलेगी ना. आज तो हम जाके बोलेंगे कि जो उद्धव जी ठाकरे साहब ने भी मीटिंग बुलाई तो 60 लोग आते थे. मराठा संगठन के भी लोग आते थे, हर पार्टी के लोग आते थे. लेकिन ये सरकार इसमें राजकारण करना चाहती है. इनको मराठा आरक्षण का जो प्रश्न है, जो मुद्दा है, उसके बारे में कोई काम नहीं करना है. इस मुद्दे को सरकार राजकारण करना चाहती है. हम तो समझते हैं मराठा आरक्षण तो देना चाहिए. उसी प्रकार जो ओबीसी का आरक्षण है इसमें भी कोई कमी यहाँ नहीं आनी चाहिए. ओबीसी आरक्षण कायम रह के मराठा आरक्षण आने के लिए पार्लियामेंट में, संसद में सुधार विधेयक लाने की जरूरत है. सरकार भारतीय जनता पार्टी की और ऐसा कहते हैं कि इनका दिल्ली में सुना जाता है, तो उन्होंने उसके बारे में प्रयास करने की जरूरत है, ऐसा हम समझते हैं. लेकिन सरकार जो महाराष्ट्र की इसमें राजकारण कर रही है. उनको ये प्रश्न छुड़ाने के बजाय बढ़ाना ऐसा लग रहा है, ऐसा हमको समझ में आता है. सुप्रीम कोर्ट में जब 15 महीने हुए, सुप्रीम कोर्ट से जब तक रिजल्ट एक खारिज हुआ था, उसके बारे में सरकार ने क्या किया. इसकी कमेटी है चंद्रकांत दादा के नेतृत्व में. एक मीटिंग ने एक कमेटी ने क्या क्या प्रोसेस किया, प्रोग्रेस किया है. तो कोई प्रोग्रेस ये कमेटी ने नहीं किया है. इसलिए सरकार मराठा समाज को भी आरक्षण नहीं देना चाहती और मराठा समाज और ओबीसी समाज में झगड़ा लाना चाहती है ये सरकार. लेकिन शिवसेना दोनों समाज के साथ है. मराठा समाज में भी आरक्षण तो देना ही चाहिए, लेकिन ओबीसी समाज का आरक्षण कहीं कम होना नहीं चाहिए. ये शिवसेना की भूमिका है. सर ओबीसी जन मोर्चा कल उनकी बैठक होने जा रही है और कहीं ना कहीं सबके साथ में मिलकर विरोध प्रदर्शन भी करेंगे. तो क्या शिवसेना इसे बैकअप देने का सोच रही है, जिस तरीके से मराठा आरक्षण को लेकर शिवसेना उनके साथ खड़ी है? देखो, आरक्षण अधिकार है, मराठा समाज का भी अधिकार है और ओबीसी का भी अधिकार है. अभी ओबीसी समाज को आरक्षण दिया जाता है. मराठा समाज को अभी मराठा समाज का आरक्षण क्यों रोका है कि 50% का जो है उसकी मर्यादा बढ़ाना चाहिए, ये इश्यू से रोक दिया. तो ओबीसी का जो आरक्षण है वो कायम रख के मराठा समाज को जो आरक्षण बढ़ रहा है उसके लिए पार्लियामेंट में घटना दुरुस्ती होना चाहिए. ये शिवसेना की मांग है. जो अपनी राज्य घटना है उसमें दुरुस्ती होने की जरूरत है और सरकार के पास मेजोरिटी है, उन्होंने करना चाहिए. हम उसको सपोर्ट करेंगे, लेकिन सरकार की नीयत ठीक नहीं है. सर जालना में जब लाठीचार्ज की घटना हुई उस दौरान उद्धव ठाकरे जी भी वहां गए थे, तो उसके बाद क्या कोई मदद का विचार किया गया है शिवसेना की तरफ से? क्योंकि जो मराठा आरक्षण के जो कार्यकर्ता हैं उनका ये मानना है कि ये कहीं ना कहीं पॉलिटिक्स का जो है एक काम होता है, हालांकि उन्हें पर्सनली कोई मदद नहीं मिली है. तो क्या ऐसे कोई काम आप लोग सोच रहे हैं करने का? इसके बारे में तो